शेतकऱ्यांच्या समस्यावर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेस पक्षाने वणी येथील तहसील कार्यालयासमोर 23 मागण्यांसाठी जोरदार आंदोलन केले। यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी पांधन रस्त्याची अत्यंत तीव्र कमी आहे। तसेच वणी शहरात नळाला पाणी न येण्याच्या समस्येला घेऊन काँग्रेस नेत्यांनी आंदोलनात भाग घेतला। आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी मूलभूत सुविधांच्या अनुपलब्धतेवर आवाज उठवला। शेतकऱ्यांच्या शेतात जाण्यासाठी रस्ते नाहीत, त्यांच्यासाठी सिंचनासाठी पाणी सुविधा न मिळणे यासारख्या समस्यांमुळे शेतकरी वर्ग अडचणीत आहे। यवतमाळ जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी देखील नळाला पाणी येण्याच्या प्रमाणात खूप मोठ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत। वणी शहरातील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा असुरक्षित असल्यामुळे त्यांना 5-5 दिवसानंतर पाणी मिळते, ज्यामुळे नागरिकांची जीवनशैली प्रलंबित झालेली आहे। आंदोलनाच्या वेळी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष संजय खाडे यांनी सांगितले की वणीतील शेतकऱ्यांपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत सर्वांना सध्या अत्यंत मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत। या समस्यांचे समाधान करण्यासाठी आम्ही शासनावर दबाव आणणार आहोत। शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन सिंचनासाठी योग्य रस्ते आणि जलस्रोत मिळवण्यासाठी काँग्रेस पक्ष नेहमीच लढत राहील। संजय खाडे यांनी याप्रसंगी शेतकऱ्यांचे आणि शेतमजुरांचे हित लक्षात घेऊन काँग्रेस पक्ष नेहमी सर्व वर्गासाठी लढा देत राहील असा विश्वास व्यक्त केला। न्यूज एक्सप्रेससाठी उमरखेड येथून विश्वास काळे यांची बातमी। माध्यमातून गेल्या आम्ही 35 वर्षापासून वणी विधानसभेमध्ये काम करत आहे। हे असे अनेक आंदोलन जनतेच्या हिताचे आंदोलन केले, कारण काँग्रेसला हा जनता हे सर्वोपरी आहे। सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा हा पक्ष, सर्वसामान्य शेतमजूर शेतकऱ्यांना महिलांना घेऊन चालणारा पक्ष कधी भक्कमपणे नेहमी शेतकऱ्याच्या बाजूने उभे आहे। आता परिस्थिती पाहिली, शेतकऱ्याच्या कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, तुरीला भाव नाही, मोठ्या प्रमाणात महागाई वाढली, मोठ्या प्रमाणात DAP खात वाढलं, मोठ्या प्रमाणात युरियाचं खात वाढलं। परंतु ह्या सरकारला अजूनपर्यंत जाग आला नाही, कारण जोपर्यंत शेतकरी हा केंद्रबिंदू विकासाचा केंद्रबिंदू समजणार नाही तोपर्यंत देशाचा विकास होणार नाही। आता मोठे आर्थिक दरी निर्माण होत आहेत, गरीब होत चालला, श्रीमंत होत चालला। जोपर्यंत खालच्या स्तरापर्यंत सर्वसामान्य लोकांपर्यंत पैसा जाणार नाही तोपर्यंत देशाची प्रगती होणार नाही। काँग्रेस ह्या सामान्य लोकांसोबत आहे। काँग्रेस भक्कमपणे पहिले सामान्य लोकांसोबत होती, आताही सामान्य लोकांसोबत आहे। वणी विधानसभेमध्ये पाहिलं तर वणी शहरात पाहिलं तर पाण्याची व्यवस्था बेकार आहे। 5-5 दिवस पाणी येत नाही, दूषित पाणी येते, फिल्टर बरोबर नाही। एक्सप्रेस फिल्टरच्या नावाखाली वारंवार त्या याच्यावर भुरकीचे लाईन आहे, पाईपलाईन, ते वारंवार बंद पडते, लाईन जाते। पाण्याचा जो मूलभूत हक्क आहे, आपला हक्क आहे, तो हे हक्क देण्याची लायकी नाही ह्या सरकारची। कारण विचार जर केला तर जिल्हा परिषद पंचायत समिती असो, नगरपालिका असो, 4-4 वर्ष निवडणूक घेतली नाही। यांना काही हुकुमशाही आणायची आहे का? सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचं काम काँग्रेस सरकार करत आहे। जोपर्यंत या भविष्यात यांना प्रत्येक कार्यकर्ता काँग्रेसचा जागणार नाही तोपर्यंत सरकार वटणीवर येणार नाही।